विस्पुते सराफ, रौप्यमय अधिक मास, चांदीचा साज असा जो प्रत्येक लुकला बनवेल खास। या पवित्र अधिक मासात आपल्या लाडक्या जावई बापूंचा सन्मान करा शुद्ध चांदीच्या सुंदर भेटवस्तू आणि आकर्षक सौभाग्य अलंकारांसह। चांदीच्या पायल आणि जोडवींवर मेकिंग चार्जेस मध्ये तब्बल 35% पर्यंत सूट। परंपरेला द्या सुंदर साज आणि नात्यांना द्या चांदीची झळाळी। विस्पुते सराफ, सौंदर्याचा सोनेरी ठेवा। श्री दीपक बाबूराव विस्पुते, एकविरा कॉम्प्लेक्स, धारणगाव रोड, कोपरगाव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय। कोपरगावातील खर्डे कॉम्प्लेक्स सिनेप्लेक्स येथे प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित देऊळबंद 2 या चित्रपटाच्या पहिल्या शोला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। चित्रपट पाहण्यासाठी स्वामी भक्त आणि सिनेरसिकांनी मोठी गर्दी केली होती। चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की चित्रपट पाहताना साक्षात स्वामी समर्थ महाराज भेटल्याचा अनुभव आला। शेतकऱ्यांनी देवावर विश्वास ठेवून संकटांना सामोरे गेले तर सर्व काही सुरळीत होऊ शकते, हा संदेश प्रभावीपणे दाखविण्यात आला। प्रेक्षकांनी पुढे सांगितले की चित्रपटात देवाची परीक्षा असतेच, मात्र त्या परीक्षेत शेतकऱ्यांनी धैर्य, संयम आणि श्रद्धा कशी ठेवावी, काय करायला पाहिजे हे अत्यंत प्रभावीपणे दाखवले। यातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा मिळेल। चित्रपटातील कथानक, प्रभावी संवाद, दमदार अभिनय, स्वामी समर्थांच्या विचारांचा संदेश यामुळे प्रेक्षक भारावून गेले। अनेकांनी चित्रपटाला आध्यात्मिक ऊर्जा देणारा आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव प्रतिक्रिया दिली आहे। पहिल्या शोमध्ये अनेक प्रसंगांना टाळ्यांचा कडकडाट मिळाला। कोपरगावातील प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी दिवसात देऊळबंद 2 पाहण्यासाठी आणखी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। मैं कैलाश का रहने वाला, नाम है मेरा शंकर। बरं, पुढे जाऊन एवढ्या मोठ्या जंगलात अचानक बैलगाडी कुठून आली? कोण होता तो? स्वतः गजानन महाराज आले होते तुझ्या मदतीला। खूपच सुंदर वाटलं आणि त्याचा कंटेंट पण इतका छान होता की जे पण लोक आत्महत्या वगैरे करतायत, खरं तरी देवाची परीक्षा होती, पण शेतकऱ्यांनी पण काय करायला पाहिजे हे पण त्याच्यातून आपल्याला दिसलंय। फक्त देऊळ बंद झालं म्हणून पिक्चर क्रिएट झाला असं काहीच नव्हतं। शेतकऱ्यांनी नवीन आधुनिक पद्धती कशा आपलवल्या पाहिजे, कसं म्हणजे नवीन जनरेशननुसार कसं पुढे गेलं पाहिजे, त्याचप्रमाणे आपलं भारत आत्मनिर्भर करण्यासाठी दुसऱ्यांवर डिपेंड न राहता किंवा चुकीच्या गोष्टी न करता, आत्महत्या न करता, स्वतः काहीतरी चेंजेस करून मी मोठा मी छोटा हे गोष्टी न ठेवता किंवा जात धर्म न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशाला कसं पुढे नेलं पाहिजे किंवा शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी किती आधुनिक गोष्टींचा आपण आपल्या रोजच्या जीवनात सगळ्या नवीन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे, असं भारी पिक्चर होता। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तर खूप आवडलाय। आम्ही सगळी फॅमिली घेऊन आलो, छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांना सगळ्यांना खूप आवडलाय आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान, तुम्ही नक्की बघायला या। थँक्यू। पहिल्यापेक्षा याच्यात असं म्हणजे साक्षात भगवंतच भेटल्यासारखं वाटलं। असं पुरुषांचं बघितलं असं नाही वाटलं, साक्षात भगवंता सगळंच आपण बोलतोय, बघतोय, पाहतोय आणि सत्य घटना दाखवली एकदम, म्हणजे असं मन असं भरून आल्यासारखं। आणि असेच जर दाखवत राहिले तर माणसांच्या मनावर पण परिणाम होतील, थोडस त्यांना पण समाधान वाटेल का बा आपण चुकीच्या रस्त्याने चांगल्या रस्त्याने चालावं। शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल तेच म्हणते मग मी पण शेतकरीच आहे ना, मी पण शेतकरी, मी तळेगाव मळेवरून आली आहे। हो, मी पण शेतकरीच, म्हणजे शेतकऱ्यासाठी आज म्हणजे इतकं मन भरून आलं। त्या स्त्रीनं जे कर्तव्य केले, स्वामींनी दाखवलं आपल्याला, ते सगळं शेतकऱ्यासाठीच दाखवलं ना। आणि असं शेतकऱ्यांनी सुद्धा देवावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी चालल्या तर सगळं व्यवस्थित असं छान वाटलंय। म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे असं वाटतं की स्वतः समोर स्वामी समर्थच महाराज आहे। म्हणजे शेतकऱ्याविषयी खूप छान असं हे केलेलं आहे त्यांनी, आम्हाला खूप आवडलं। पहिला पण आवडला आणि हा पण खूप आवडलाय पिक्चर। साक्षात देवाला परीक्षा द्यावा लागते। हो, म्हणजे खरंच तसंच होतंय ना। हो।
कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.